लाईक पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे आणि कलियुगामध्ये पाळणं कठीण आहे असा विषय आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ब्रह्म हे शाश्वत आहे. अन्न जीवनाच्या पोषणासाठी आवश्यक आहे. अन्नातून विचार निर्मिती होत असते. अन्नातून रक्त निर्मिती होत असते. त्यामुळे शुद्ध अन्न हे सुदृढ शरीरासाठी, स्थिर मनासाठी आणि विवेकयुक्त बुद्धीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे अन्न कुठे शिजविल्या जाते, कोणाद्वारे शिजविल्या जाते, हेही महत्वाचं आहे. अन्न ग्रहणाचं स्थान महात्म्य, यजमान महात्म्य ही अत्यंत महत्वाचे आहे. So today's topic is about when to eat, where to eat, and I will add, though not in the title it is written, what to eat. काय जेवावे, कुठे जेवावे, कोणाकडे जेवावे, केव्हा जेवावे, हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. कारण अन्न म्हणजे केवळ उदर भरणं नाही, तर सुदृढ शरीराची निर्मिती, निरामय मनाची निर्मिती आणि विवेकयुक्त बुद्धीची निर्मिती ही अन्नावर अवलंबून असते. म्हणून हा विषय. गुरुचरित्रातले पहिले 5 अध्याय हे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या अवतार कार्याबद्दल बोलतात. तर पुढचे अध्याय हे श्रीपाद श्री वल्लभानंतरचे दुसरे अवतार पुरुष सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती स्वामींबद्दल बोलतात. गुरु परंपरा अखंडित आहे. कलियुगामध्ये ती सातत्याने चालू आहे आणि सद्भक्तांना त्यांच्या योग्य उपासनेनंतर गुरुची प्राप्ती होते आणि ज्यांच्या जीवनामध्ये गुरु येतो त्यांच्या जीवनाचं सोनं होतं. 52 अध्यायाचं गुरुचरित्र आहे आणि 53वा अध्याय हा अवतरणिकेचा आहे. म्हणजे पहिल्या अध्यायापासून 52 अध्यायामध्ये काय काय झालं आहे याचं सार, क्विंटेसन्स म्हणजे एसन्सचा एसेन्स म्हणजे क्विंटेसन्स, तर 53वा अध्याय आहे. त्यातल्या 36व्या अध्यायामध्ये परान्न दोष आणि धर्माचरणाबद्दल सद्गुरूंनी मार्गदर्शन केलेलं आहे. हा अध्याय घडला तो गाणगापुरात घडलेला आहे. गाणगापुरामध्ये बहुश्रुत
म्हणजे श्रुती वाङ्मयावर ज्याची निष्ठा होती, ज्याने श्रुती वाङ्मय आत्मसात केलेला आहे, असा बहुश्रुत वेद जाणणारा म्हणजे वेदज्ञ ब्राह्मण होता. आणि तो ब्राह्मण ब्रह्मम जानाति इति ब्राह्मण, त्या मार्गावर कर्मरत होता. तो परमज्ञानी होता आणि त्या ज्ञानाच्या आधारे विवेकाने तो पत्नीला समजावून सांगत होता की मी एक व्रत घेतलेलं आहे, मी दुसऱ्याच्या घरचं अन्न घेणार नाही. परंतु या बहुश्रुत वेदज्ञ कर्ममार्गी परमज्ञानी ब्राह्मणाची पत्नी ही उद्विग्न होती. तिला अन्नाची लालसा होती आणि गाणगापुरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्नदान व्हावं त्या ठिकाणी तिला जेवायची इच्छा होती. ती अनेक ठिकाणी जाऊन पण आली की त्या ठिकाणी मिष्ठान्न मिळत आहे, त्या ठिकाणी वस्त्रदान होत आहे, तर मी जेवायला येऊ का म्हणून ती त्या ठिकाणी जेवायला येण्याची परवानगी तिथल्या ब्रह्मवृंदांना मागत होती. पण त्या ब्रह्मवृंदांनी त्याला सांगितलं की आम्ही दाम्पत्य सपत्निक आलेल्या ब्राह्मणांनाच जेवण घालतो. पतीचा अट्टहास आणि पतीचा व्रत आणि पती ऐकत नाही आहे म्हणून ती पत्नी पतीची तक्रार घेऊन सद्गुरु श्री नृसिंह सरस्वतींकडे आली आणि नृसिंह सरस्वतींना त्या पत्नीला एक धडा द्यायचा होता, तो स्वानुभवातून द्यायचा होता आणि म्हणून त्या धर्मरत बहुश्रुत वेदज्ञ कर्म मार्ग रत परमज्ञानी ब्राह्मणाला सद्गुरु नृसिंह सरस्वतींनी बोलवलं आणि आज्ञा केली की तुझं व्रत आजच्या दिवस बाजूला ठेव आणि पत्नी सोबत ती सांगते त्या घरामध्ये अन्न ग्रहण करण्यासाठी जा. आता सद्गुरु आज्ञा म्हणून त्या ब्राह्मणाने होकार दिला. त्याने सांगितलं सद्गुरूंना की माझं हे व्रत आहे, मी बाहेर जेवत नाही. परंतु सद्गुरूंनी सांगितलं की तू जा आणि काय होतं ते मला येऊन सांग. आणि त्या ठिकाणी पत्नी त्या वेदज्ञ ब्राह्मणासह जेवायला गेली आणि ती जेवायला गेली, मिष्टान्न वाढल्या गेलं, पंक्तीचे श्लोक म्हटल्या गेले आणि सगळे लोक जेवायला लागलेत. तर त्या पत्नीला काय दिसलं की प्राणी येऊन जेवून राहिलेले आहेत आणि तिला वीट आला की आपल्यासोबत प्राणी जेवतात आहेत. तिला वीट आला आणि ती त्या ताटावरून उठली आपल्या पतीला घेऊन आणि सद्गुरूंकडे आली आणि सद्गुरूंना म्हणाली, मी माझ्या पतीचं व्रत मोडलं, माझा भ्रमनिरास झाला,
माझ्या हातून मोठी चूक झाली. यापुढे मी माझ्या पतीला बाहेर जेवायला घेऊन जा असं कधी सांगणार नाही. घरी जे शिजवल्या जाईल, रांधल्या जाईल त्यातच माझं समाधान आहे. आणि त्यानंतर 36व्या अध्यायामध्ये नृसिंह सरस्वती स्वामींनी कोठे जेवावे आणि कोठे जेवू नये या संबंधी मार्गदर्शन केलेलं आहे. एखादा ब्राह्मण अडलेला आहे, एखादा श्राद्ध कर्म अडलेला आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही जेवलात तर धर्मकार्य आहे असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. परंतु त्याच्या सोबतच कुठे जेवायचं नाही हेही सांगून ठेवलेलं आहे. हा अध्याय आपण नीट वाचावा, समजून घ्यावा. कलियुगामध्ये आम्ही कुठलंही शिजवलेलं अन्न खातो, फास्ट फूड खातो, चायनीज खातो, काय नको ते खातो. परंतु त्या खाण्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आहे याचा विचारही आपण करत नाही. त्यामुळे पुराणाची वांगी पुराणामध्ये हे म्हणणं चुकीचं आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये जे नियम घालून दिलेले आहेत ते नियम पाळणं आपल्या हिताचं आहे. नाहीतर आपण लाईफस्टाईल डिसीजेसला बळी पडू. हा एक गुरुचरित्राचा अत्यंत महान संदेश आहे. आणि एका साधकाच्या जीवनामध्ये 2 प्रसंग घडलेत आणि ते साधकाने लाईफ पॉझिटिव्हला सांगितलेत. ते साधकाचं नाव न घेता तुम्हाला कथन करतो आहे. फार हृदय प्रसंग आहेत. या ठिकाणी जेवू नका असा संदेश तो साधक तुम्हाला लाईफ पॉझिटिव्हच्या माध्यमातून देतो आहे. बघा, पटलं तर अनुसरण करा. लाईफ पॉझिटिव्हला एका साधकाने सांगितलं की तो साधक एका लग्न घरामध्ये आमंत्रणावरून गेला होता. लग्न झालं, लग्न लागलं, वधूवर कपडे बदलून स्टेजवर आलेत, त्यांचा सन्मान करायचा आणि म्हणून त्यांना त्यांच्या भावी जीवनासाठी थोडीशी तरतूद करून द्यायची म्हणून बक्षीस घेऊन त्या ठिकाणी गेलेत. वधूवरांची भेट घेतली, वधूवरांसोबत फोटो काढला गेला आणि वरतून खाली उतरल्यानंतर त्या वधूवरांच्या आजीने त्या साधकाला असा प्रश्न विचारला की तुम्ही आता जो वर जाऊन फोटो काढला तो फोटो फुकटात मिळतो का? नाही, तर त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात असं त्या आजीनी सांगितलं. आजीचा जो मुद्दा होता की तुम्ही त्या ठिकाणी वर गेलात आणि तुमचा फोटो काढला गेला, त्याचं बिल, त्याचं देयक आम्हाला द्यावं लागणार आहे असं त्या आजीला म्हणायचं होतं. आता चूक तर झाली होती. म्हणून साधकाने विचार केला की जर चूक झालेली आहे असं त्या आजीला वाटतं आहे की आपण वर गेल्यामुळे त्याचा 2 फोटो जास्तीचे काढले गेले आणि त्या 2 फोटोचं बिल दुसऱ्याला द्यावं लागतं आहे, हे आजीला खटकलं. साधकाने विचार केला की आजी दुखावल्या गेल्या आहेत, आजींना पैसे द्यावे लागतात आहेत. म्हणून साधकाने निर्णय घेतला की त्या लग्न घरी जेवायचं नाही. आणि म्हणून साधक लग्नगृहाला नमस्कार करून त्या ठिकाणी निघून गेला.
ज्या ठिकाणी तुमचा अपमान होतो, तुमचं अस्तित्व तिथल्या लोकांना नकोस होतं, ते तुम्हाला अप्रत्यक्षपणे सांगतात. ते बोलत नाहीत, त्यांना बोलायचं भयंकर असतं. त्यांना बोलायचं असतं, भयंकर असतं. ते असंसदीय शब्द असतात. ते शब्द लाईफ पॉझिटिव्हच्या प्लॅटफॉर्मवर मी उच्चारणार नाही. परंतु साधकांनी जी गोष्ट केली, त्यांनी वधूवरांचा सत्कार केला यथोचित आपल्या खिशाला परवडेल असा. वधूवरांचा निरोप घेतला, त्यांना शुभाशीर्वाद दिले, आजीचं म्हणणंही ऐकून घेतलं आणि त्या स्थानाला वंदन करून तो न जेवताच निघून गेला. त्या साधकाने दिलेला फार मोठा धडा आहे. तो धडा लक्षात घ्या की ज्या ठिकाणी तुमचा अपमान होतो, ज्या ठिकाणी तुमचं अस्तित्व नकोसं आहे असं प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे जाणवून दिल्या जातं, त्या ठिकाणी जेवू नका. दुसरी एक घटना दुसऱ्या साधकाच्या बाबतीत झाली. दुसरा एक साधक एका गावी गेला होता. त्याला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि तो त्या गावी गेला. त्याला जे कार्य करायला सांगितलं होतं ते कार्य करण्यासाठी तो गेला होता. बोलवण्यावरून गेलेला होता. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या घरातल्या प्रमुख व्यक्तीने बोलावलेल्या व्यक्तीची भेट घेण्याचं टाळलं. घरी भेट घेतली नाही, बाहेरही भेट घेतली नाही आणि तिसऱ्या ठिकाणी पण ती व्यक्ती जाऊन आली सदिच्छा भेट म्हणून, त्याही ठिकाणी भेट घेतली नाही. कुठेही त्या व्यक्तीने, त्या कुटुंब प्रमुखाने बोलावलेल्या व्यक्तीला भेट देण्याचं टाळलं आणि साधकाने निर्णय घेतला की जे कार्य करायला आपण आलो आहे ते कार्य करायचं, ते कार्य पूर्ण करायचं, कारण तो आदेश आहे, तो आदेश पालन करायचा. परंतु कुटुंब प्रमुख जोपर्यंत आपली भेट घेणार नाही तोपर्यंत त्या घरात मी जेवणार नाही. म्हणून दुसरा महत्वाचा संदेश दुसऱ्या साधकाने जो कृतीतून दिलेला आहे, ज्या ठिकाणी घरातील कुटुंब प्रमुख तुमची भेट निरनिराळ्या ठिकाणी पण घेण्याचं टाळतो आहे, त्या ठिकाणी न जेवणं प्रशस्त आहे. बघा तुम्हाला पटत का? आणि गुरुचरित्रातल्या सिद्धांतानुसार तो साधक वाटला का, वागला का, हे कॉमेंट मध्ये लिहा. 2 साधकांच्या 2 उदाहरणासह तुम्हाला 36व्या अध्यायाचं प्रत्यंतर कलियुगामध्ये 2025 मध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा. गुरुचरित्राचा 36वा अध्याय वैज्ञानिक दृष्टिकोनातून वाचा. पारायण करायचं म्हणून वाचू नका, त्यातलं तत्व समजून घेऊन वाचा. श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, अर्जुनाने ती श्रवण केली.
शरीराने, कर्णाने, मनाने, बुद्धीने, आणि म्हणून त्याला गीतेचे पारायण करावे लागले नाहीत. त्यामुळे गीता परायण व्हायचं की गीता पारायणकार व्हायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. लाईफ पॉझिटिव्ह ला हा एक प्रश्न तुमच्या समोर ठेवायचा आहे आणि आपलं निवेदन संपवायचं आहे. धन्यवाद.